हे पहा, आपण इयत्ता 10वीच्या दृष्टीने 9वीवर आधारित जे काही प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहे क्वेश्चन नंबर 1 मध्ये, पहिल्या प्रश्नामध्ये ते आपण पाहणार आहोत. तर पहिलं प्रकरण आहे. पहिल्या प्रकरणातले काही प्रश्न आपण पाहतोय की आकृती काढून प्रश्नांची उत्तरे द्या, अशा प्रकारचा एखादा प्रश्न आहे. आकृती काढून म्हणजे A', B', C. समजा आपल्याकडे अशा प्रकारे आपण काढला, A पहिला A असेल, नंतर B असेल आणि नंतर C असेल. लेंथ ऑफ AC बरोबर 11. ही लेंथ ऑफ AC आपल्याकडे 11 आहे आणि लेंथ ऑफ BC बरोबर 6.5. BC इज इक्वल टू 6.5 सेंटीमीटर. देन फाइंड AB. तर आता आपल्याला लेंथ ऑफ AB जर का आपल्याला फाइंड करायची असेल तर आपण काय करणार बाबा, AC मधून BC ला कट केलं तर आपल्याला AB मिळणार आहे. जनरल क्वेश्चन, AC मधून BC ला मग आपण काय म्हणणार, लेंथ ऑफ AC मायनस लेंथ ऑफ BC. आता लेंथ ऑफ AC किती, 11 मायनस आहे 6.5. 11 मधून 6 गेले 5 होतात आणि 0.5 गेले तर 4.5. इथं येणार 4.5 सेंटीमीटर. हा, अशा प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकता. ओके, जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही. त्याच्यानंतर एका संख्या रेषेवरती एक संख्या रेषे कोऑर्डिनेट लाईन आहे. A बिंदूचा निर्देशक 5 आहे. आता समजा ही संख्या रेषे, इथं मध्ये A बिंदू आहे, त्याचा निर्देशक किती, 5 आहे. इथं A पॉइंट आहे, त्याचा निर्देशक 5 आहे. तर तो 5 असेल तर आपल्याला काय सांगितलंय की त्याच रेषेवरील A पासून 13 एकक अंतरावरील बिंदूचे निर्देशक, 13 एकक 13 युनिट्स डिस्टन्स वरती जे बिंदू असतील त्यांचे निर्देशक. आता 13 एकक अंतरावरती दोन बिंदू असतील, एक असेल उजव्या बाजूला, एक असेल डाव्या बाजूला. उदाहरणार्थ एक असेल C आणि एक असेल B, बरोबर ना. मग दोघांचे निर्देशक वेगवेगळे असतील. C चा निर्देशक काढताना आपल्याला काय करावं लागणार आहे, 13 ऍड करू, प्लस 13 घेऊ आणि B चा, हा व्हेरी गुड, -13 घेऊ. ठीक आहे. मग आपण काय करू, A चा C चा निर्देशक बरोबर 5 अधिक 13. 13 आणि 5 किती, 18. आणि B चा निर्देशक 5 वजा 13. 5तून 13 तर जात नाही, 13तून 5 गेले निगेटिव्ह 8. तिथे कोणतरी बोलला निगेटिव्ह 8. व्हेरी गुड, झालं. एकदम सिंपल, साधे सोपे प्रश्न आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात. आणि हे प्रश्न 9वीच्या दृष्टीने पण महत्त्वाचे, कारण 9वीच्या वार्षिक परीक्षेला तुम्हाला संपूर्ण सिलेबसवर क्वेश्चन येणार आहे. ओके. यानंतर बिंदू B चा निर्देशक 2 आहे आणि A चा निर्देशक आपल्याला आहे 5 आहे. तर डिस्टन्स ऑफ BA काढा. BA म्हणजे AB काढा. आता दोन बिंदूंमधलं अंतर काढताना मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा करतो आपण. गोष्ट खरी का खोटी, खरी आहे. मग मोठा कोण आहे, 5 का 2 मोठा आहे, 5 मोठा. व्हेरी गुड, क्या बात आहे. मग 5 वजा 2, 5तून 2 गेले 3 राहिले. एक नंबर. आता यानंतर पुढचा 3 राहिले, बरोबर. बिंदू M हा AB चा मध्य बिंदू आहे. पॉइंट M इज मिड पॉइंट ऑफ AB. ओके, M इज मिड पॉइंट ऑफ AB. समजा आपल्याकडे ही AB आहे आणि हा M जो आहे तो मध्य बिंदू आहे, मिड पॉइंट आहे. जर AB बरोबर जर 8 असेल तर AM किती झाले, 4. कारण मध्य बिंदू त्या रेषेचे दोन समान भागामध्ये विभाजन करतो. ओके. मग इथे एक वाक्य लिहायचं की M हा AB चा मध्य बिंदू आहे, म्हणून AM बरोबर 1/2 गुणिले AB बरोबर 1/2 गुणिले AB किती, 8 आहे आणि बेस चौक 8. AM बरोबर 8 एकक, 8 युनिट. 8 सेंटीमीटर दिला असता तर सेंटीमीटर. ओके. सेम हाच क्वेश्चन आहे, कहाणी वही सोच नाही, सेम क्वेश्चन आहे, काहीच फरक नाही. बिंदू P हा CD चा मध्य बिंदू आहे. ओके, ही CD आणि इथं विचारा P. आता CP बरोबर 2.5, हे दोघं 2.5. ओके. तर CD किती जाणार असणार आहे, हे 2.5 आहे, PD 2.5 आहे. 2.5 आणि 2. CD झाली 5. इथं लिहायचं बिंदू P हा CD चा मध्य बिंदू आहे. P इज मिड पॉइंट ऑफ CD. So therefore CD is equal to 2 into CP. ओके, बरोबर ना. P हा CD चा मध्य बिंदू आहे. आता 2 गुणिले CP किती, 2.5. 2.5 2 1 5 एकक.
एकक, मीटर दिला असेल तर 5 मीटर, किलोमीटर दिला असेल तर 5 किलोमीटर, सेंटीमीटर दिला असेल तर 5 सेंटीमीटर, आणि काहीच दिलं नसेल तर जिसका कोई नहीं होता उसका एकक होता है. एकक, एकक, युनिट. ओके, हे लिहून घ्या. पुढचे जे आणखी काही प्रश्न आहेत या प्रकरणावरती थोड्याच वेळात आपण बघूया. सहावा प्रश्न आहे, जर AB बरोबर 5, BP बरोबर 2, AP बरोबर 3.5 तर या रेषाखंडांमधील लहान मोठेपणा ठरवा. कोण सगळ्यात मोठा, कोण सगळ्यात लहान, एवढंच ठरवायचंय, बाकी काहीच करायचं नाही. आता सगळ्यात मोठं कोण दिसतंय? AB. 5 AB. AB नंतर कोण? AP. आणि AP नंतर BP. बस एवढंच लिहायचं. किंवा तुम्ही असं लिहू शकता बघा, सगळ्यात मोठं अंतर 5 सेंटीमीटर, त्याच्यानंतर 3.4 सेंटीमीटर, आणि त्याच्यानंतर 2 सेंटीमीटर. बरं ना, 2 सेंटीमीटर. मग सगळ्यात मोठा 5 अशा प्रकारे दाखवू शकतो तुम्ही. सगळ्यात मोठा 5 सेंटीमीटरचा डिस्टन्स आहे, नंतर 3.4 आहे, आणि नंतर 2 आहे. 5 सेंटीमीटर कोणाचं डिस्टन्स आहे? AB चं. त्याच्यानंतर 3.4 कोणाचं? AP चं. आणि त्याच्यानंतर 2 कोणाचं आहे? BP चं. अशा प्रकारे आपण काय करू शकतो? कंपॅरिझन दाखवू शकतो. ओके, पुढचा आहे समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. हे जर तरच्या स्वरूपात लिहायचं, इफ देनच्या स्वरूपात लिहायचं. मग आपण लिहू शकतो, पहिलं लिहायचं जर. समांतरभुज चौकोन आहे ना, जर एखादा चौकोन कसा आहे? भारी आहे. समांतरभुज असेल किंवा आहे तर काय असतात? त्याचे सम्मुख कोन एकरूप असतात. तर त्याचे सम्मुख कोन एकरूप असतात. कोन एकरूप असतात. ओके, if any quadrilateral is parallelogram then their opposite angles are congruent. ओके, पुढचा, प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात? हाऊ मेनी मिड पॉइंट ऑफ एनी सेगमेंट? एकच, ओनली वन. इथे लिहायचं एकच मध्यबिंदू. दोन भिन्न रेषा परस्परांना छेदत असेल, if two distinct lines intersect with each other, तेव्हा त्यांचा छेद संच किती बिंदू असतो? दोघं जण एकमेकांना छेदले, किती बिंदू? एकच बिंदू. इथं पण लिहायचं एकच टायगर. ओके, आता A चा निर्देशक -2 आणि B चा निर्देशक 5 आहे. तर AB चा अंतर काढा. मग डिस्टन्स ऑफ AB. ओके, डिस्टन्स ऑफ AB किती झालं? मोठा कोण आहे? 5, आणि लहान कोण आहे? -2. 5 वजा 2, 5 वजा अधिक 2, 5 आणि 2 किती? 7. डिस्टन्स ऑफ AB बरोबर 7. हे पहिल्या धड्यातले प्रश्न असते. हा आला दुसऱ्या धड्यातला प्रश्न. इथं काय दिलंय? आकृतीमध्ये रेषा RP समांतर MS, तर पुढील किमती काढा. त्याच्या अगोदर काय सुचतं कोणाला काय काय बघा. त्याच्या अगोदर DHP 85 आणि RH काढायचं. पार्लेजी नाही, RH. हा, आता हे दोघं जण एकमेकांच्या विरुद्ध आहेत. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट एव्हरी टाइम, प्रत्येक वेळेस, एव्हरी डे, सगळीकडे एकरूप असतात. म्हणून हा जर 85 असेल वरचा, तर हा किती असणार आहे? 85 रे 85. मग लिहायचं अँगल DHP, एक मिनिट, कॉन्ग्रुएंट अँगल RH. व्हाय? बिकॉज, कारण अपोजिट अँगल विरुद्ध कोण, विरुद्ध पार्टीतले कोण. परंतु लेकिन किंतु परंतु बंधू DHP किती आहे? 85 आहे, 85. म्हणून कोण RH पण किती आला? 85 झाला, 85 झाला. यानंतर आपल्याला काय सांगितलंय? HGS हाय. आता HGS आणि हा जो वरचा जो आहे, दोघे जण संगत कोण आहे? आता या दोघे जणी पॅरलल आहे, समांतर आहे. समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असतात होणारे संगत कोणांच्या जोड्या नेहमी एकरूप असतात. हे तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे. माहिती आता ते लिहायचं. कोण DHP एकरूप HGS, DHP एकरूप कोण HGS, कारण संगत कोण, करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके, परंतु लेकिन किंतु परंतु बंधू
कोण DHP बरोबर आपल्याकडे 85 आहे, म्हणून कोण HGS पण किती आला 85 अंशाला. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो. आता ह्यो तर लय सोपा आहे, कारण त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज किती असते बाई 180 अंश असते. 180 डिग्री सम ऑफ ऑल एंगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. असा पण येऊ शकतो चौकोनाच्या चार कोणांच्या मापांची बेरीज किती असते 360 असते. 360 असते. वर्तुळाचं माप 360 असतं. रेशिओ जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. असे छोटे मोठे प्रश्न विचारले जाऊ शकतात. यानंतर y बरोबर 108 आणि x बरोबर 71, तर m आणि n या दोन रेषा समांतर असतील का, छेदिका l असणार. बघा समांतर केव्हा असतील, जर अंतर कोणांची जी बेरीज आहे ती जर 180 अंश असेल तर समांतर, नाहीतर नाही समांतर. हा बघा आपण काय करू, x अधिक y करू. x किती आहे बाबा 108 अधिक y किती 71. 108 आणि 71 179 इज नॉट इक्वल टू 180. ओके बघा ना की बाबा बेरीज 179 180 का नाही, मग या समांतर नाही 180 पाहिजे. तुम्ही म्हणा जाऊ दे एकाने काय होतंय, असं काय करायचं नाही. तर म्हणून रेषा M व रेषा N या समांतर आहेत का नाहीत. व्हेरी गुड. ओके हे पहा पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एकाच बाजूंना असणाऱ्या अंतरकोनांची बेरीज. अंतरकोनांची बेरीज जर दोन समांतर रेषा आहेत त्यांना एक छेदिका छेदत असेल तर तयार होणाऱ्या अंतरकोनांची बेरीज किती असते 180 अंश असते. हे आपल्याला लिहिता आलं पाहिजे. इंटेरियर अँगल सम ऑफ इंटेरियर अँगल इज 180 डिग्री. जर दोन लाईन्स पॅरलल लाईन्स त्याला एक ट्रान्सफर जर सर्कल का इंटरसेक्ट करत असेल तर होणारे आतमध्ये जे इंटेरियर अँगल, अशा प्रकारे जे आतमध्ये असतात ना इंटेरियर अँगल किंवा अंतरकोन, त्यांची बेरीज 180 अंश असते. ओके पुढचं, दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता किती कोन तयार होतात. हाऊ मेनी अँगल क्रिएट, किती कोन तयार होतात बघा 1 2 3 4 5 6 7 8. ओके किती कोन तयार झाले 8 तयार झाले. 8 इथे लिहा 8 किंवा 8. पुढचा मुद्दा, त्रिकोण ABC मध्ये कोण A 76 B 48 तर C किती. हा आता आपल्याला माहिती लिहायचं की त्रिकोणाच्या तीन कोनांच्या मापांची बेरीज 180 असते. म्हणून आपण इथे लिहायचा बरं का, त्रिकोणाच्या तीन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणून कोण A अधिक कोण B अधिक कोण C बरोबर 180 अंश. A किती 76, B किती 48 प्लस C काढायचं इज इक्वल टू 180 डिग्री. 6 आणि 8 आपल्याकडे 1404, चला 1 7 5 12 124 अंश अधिक C बरोबर 180 अंश. कोण C चं माप काढायचं, C आपल्या जागेवर 180 जशीच्या तसे 124 अधिक 1 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा, म्हणून C चं माप 180 तून 124 गेले 56 अंश. व्हेरी गुड 56 डिग्री. तर अशा प्रकारे आपण त्रिकोणाच्या तीन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हा गुणधर्म वापरून हे गणित सोडवू शकतो. यानंतर पुढचा प्रश्न काय बाबा की बाबा दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता ओके होणाऱ्या वितक्रम कोनांच्या जोडीतील एका कोनाचे माप 75 अंश असेल तर दुसऱ्या कोनाचे माप काढा. आता बघा होणाऱ्या वितक्रम कोनांच्या जोड्या नेहमी एकरूप असतात जर दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असतात. ओके मग जर एका कोनाचं माप 75 आहे तर दुसऱ्या कोनाचं माप पण किती असणार आहे 75 अंश असणार आहे. ओके पुढचा प्रश्न, एका त्रिकोणाच्या कोनांची मापे 5 6 7 आहे तर त्या कोनाची मापे आपल्याला काढायची. त्या त्रिकोणाच्या कोनांची मापे मग समजा त्रिकोण ABC मध्ये आपण काय गृहीत धरू, त्रिकोण ABC मध्ये कोण A बरोबर किती 5x, कोण B बरोबर 6x आणि कोण C बरोबर 7x, म्हणून कोण A अधिक कोण B अधिक कोण C बरोबर 180. म्हणजेच काय 5x अधिक 6x अधिक 7x बरोबर 180. 5 आणि 6 11 आणि 7 18, 18x बरोबर 180 अंश आणि म्हणून x बरोबर 18 गुणिले तिकडे गेले भागिले 18 आणि 10 180 म्हणून x बरोबर येईल 10 येईल बरोबर.
आपल्याला कोणाची मापे मी इथे शॉर्टकट मध्ये लिहिलं बरं का, इथे लिहायचं त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापांची बेरीज 180 असते. म्हणून कोण A बरोबर किती झालं 5x, म्हणजे 5 गुणिले x ची किंमत आहे 10, 5 10 50 अंश. कोण B बरोबर किती 6x, बरं ना 6x आहे, B चं माप आहे 6x, 6 गुणिले 10 बरोबर 60 अंश. C बरोबर किती 7x, म्हणजे 7 गुणिले 10 बरोबर 70 अंश. 50 अधिक 60 अधिक 70 जर तिघांची बेरीज केली तर 180 येते, 180 डिग्री येते. आता आपल्याला बघा त्रिकोण ABC चा ACD हा बाह्य कोन आहे. आता कुठल्याही त्रिकोणाच्या बाह्य कोनाचं माप हे त्याच्या दुरस्थ अंतर कोनाच्या मापाच्या बेरजे इतकं असतं, म्हणजे C चं माप A अधिक B यांच्या बेरजे इतकं असतं. ओके, हा गुणधर्म आहे, याला म्हणतात दुरस्थ अंतर कोनाचे प्रमेय, रिमोट इंटेरियर अँगल थेरम. ओके, मग आता त्याच्यामध्ये आपण इथे लिहायचं बरं का, त्रिकोण ABC चा ACD हा बाह्य कोन आहे, म्हणजे बरोबर ना, ACD इज एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल ABC. सो देयरफॉर अँगल ACD बरोबर कोन A अधिक कोन B, A प्लस B याचा बाहेरच्या कोनाचं माप म्हणजे या दोघांची बेरीज. इथे लिहायचं दुरस्थ आंतरकोन, दुरस्थ आंतरकोनाचे प्रमेय. ठीक आहे, आता A किती आहे, A चं माप आपल्याला दिले 40 अधिक B 40 आणि A 70 अंश अधिक 40 अंश, 70 आणि 40 किती 110 अंश. ओके, हा पुढचा प्रश्न आहे की त्रिकोणाच्या कोनांची मापे x अंश, x वजा 20 अंश आणि x वजा 40 अंश आहे. तर प्रत्येक कोनाचे माप करा. मग आपण काय लिहायचं, समजा त्रिकोण ABC मध्ये A बरोबर x अंश, B बरोबर x वजा 20 अंश आणि कोन C बरोबर x वजा 40 अंश घेऊ. बरोबर, आता आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या तीन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, ते लिहायचं आणि मग घ्यायचं कोन A अधिक कोन B अधिक कोन C बरोबर 180 अंश. A चं माप x, B चं माप x वजा 20 आणि C चं माप x वजा 40 बरोबर 180. x x x किती x झाले, 3x झाले, 3x -20 -40 -20 आणि 40 झाले 60 झाले. तिथं काहीतरी थोडासा चेंजेस आहे प्रश्न बघू जरा. हां ओके ठीक आहे, चला इथं काय आहे 60 झाले, वजा 60 बरोबर 180, वजा 60 बरोबर चिन्हाच्या बरोबर अधिक 60, 3x बरोबर 180 अधिक 60 किती झाले 180 अधिक 60, 3x बरोबर 240. मग x बरोबर किती गुणिले तिकडे गेले भागिले, बरोबर ना, म्हणून x बरोबर 3 8 24 म्हणून 80, बरोबर ना, कारण 3 गुणिले तिकडे गेले भागिले 80 आहे. मग आता आपण कोनांची मापे काढू. A चं माप किती x अंश आणि x ची किंमत किती 80 अंश. कोन B चं माप x वजा 20 अंश, x किती 80 वजा 20, 80 तून 20 गेले 60 अंश. कोन C चं माप किती अंश, x वजा 40 अंश, x किती 80 वजा 40, 80 तून 40 गेले 40 अंश. बघा 40 आणि 60 100 आणि 80 180. आता दिलेले त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूपे ओळखायचे. इथं बघा AB एकरूप AB PQ बाजू, AC एकरूप PR बाजू आणि BC एकरूप QR बाजू, सगळीकडे बाजू बाजू बाजू, बरं का, बा 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 म्हणतात बा 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 कसोटीनुसार दिलेले त्रिकोण एकरूप आहेत हे आपण ओळखू शकतो. इथं कुठली कसोटी, कोण आहे कोण आहे, कोण 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 आला बाजू बाजू कोण कोण, म्हणजे कोण बाजू कोण आहे. एका लाईनीत बघायचं रे बाबा, कोण आहे बाजू आहे कोण आहे, म्हणून कोण बाजू कोण, को बा को कसोटीनुसार दिलेले त्रिकोण एकरूप आहेत असं आपण लिहू शकतो. हा, साइड 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 S S S, अँगल साइड अँगल A S A. आता इथं काटकोन त्रिकोणात कर्णाची लांबी 15 सेमी आहे, तर त्यावर काढलेल्या मध्यकेची लांबी. आता काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या मध्यकेची लांबी ही कर्णाच्या निम्मी असते, ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, मध्यकेची लांबी काय करणार, इथं लिहायचं दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे म्हणून मध्यकेची लांबी, म्हणून कर्णावर काढलेल्या मध्यकेची लांबी 1/2 गुणिले कर्ण, 1/2 गुणिले कर्ण किती 15, 15 चे निम्मे 7.5 सेंटीमीटर जे मान. ओके, आता पुढे बिंदू A हा
y चा दुभाजक आहे, ह्या कोण y चा दुभाजक आहे. जर xa 2 आहे तर za किती, xa जर का 2 सेंटीमीटर तर za पण किती असणार, 2 सेंटीमीटर. का, कारण कोन दुभाजकाचं प्रमेय आहे. कोणाचे कोन दुभाजक, कोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार, बरोबर, की कोणाच्या कोन दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्याच्या अंत्यबिंदूंपासून समोर असतो. बरोबर. नाही तर पहिले लिहायचं की बाबा बिंदू A हा, सॉरी, बिंदू A हा च्या ऐवजी आपण लिहू शकतो किरण YA हा कोन XYZ चा कोण आहे, चुकताय, कोन दुभाजक आहे. कोन दुभाजक आहे. आणि म्हणून लिहायचं कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार, कोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार. आपल्याला 10वीला त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचं प्रमेय, इथे लिहायचं कोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार, कोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार आपण लिहू शकतो XA एकरूप AZ. परंतु आपल्याकडे XA बरोबर 2 सेंटीमीटर आहे, म्हणून ZA बरोबर पण किती आलं, 2 सेंटीमीटर. या प्रकारे आपण 23 गणित बघितली इयत्ता 9वी वर आधारित. यानंतरची पुढे आणखी काही गणित आहेत ती आपण बघूयात पुढच्या भागामध्ये. ओके, पुढच्या लेक्चर मध्ये.